क्या बोलती मेरी कॉमर्स की पब्लिक, वेलकम टू न्यू व्हिडिओ। आज संडे आहे आणि आजचा संडेचा फंडा आहे तो म्हणजे 10th-12th पास आउट झालेले आहोत आम्ही, ग्रॅज्युएशन भविष्यात करणार आहोत, पण तोपर्यंत जो मध्ये काही वेळ मिळतो ना त्यामध्ये अभ्यासासोबत काही स्किल्स शिकायला हवेत का किंवा काही गरज आहे का? जर तुमचा प्रश्न असा आहे तर सोपं उत्तर आहे, जगामध्ये आश्चर्य 7 आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे 7। ठीक आहे, तर 7 असे स्किल आहेत जे तुम्हाला शिकायचे आहेत आणि 7 स्किल जर तुम्ही शिकलात तुम्ही बेसिकली एक जॉब रेडी पर्सनॅलिटी बनून बाहेर पडताय। ठीक आहे, तर आता हे 7 आश्चर्य काय, कुठे येतोय हा थाला फॉर अ रिझन। तर 7 स्किल्स यू मस्ट लर्न बिफोर ग्रॅज्युएशन। तर हे 7 स्किल असे आहेत, तर यामधलं सगळ्यात पहिला आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, त्यानंतर आहे कम्युनिकेशन स्किल, त्यानंतर आहे जीएसटी बेसिक, टॅली प्राइम, लिंक्डइन, एआय टूल, प्रेझेंटेशन स्किल। हे 7 स्किल फक्त तुम्ही शिकायचे। 7 स्किल शिकल्यानंतर मी परत सांगतोय तुम्ही जॉब प्रिपेअर्ड जवळपास होऊन जाते। शिक्षणासोबत 7 स्किल इज इक्वल्स टू तुमचा जॉब जवळपास पक्का। ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा पहिलं स्किल आहे ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल। मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा असं टूल आहे की जवळपास 75% जी लोक आहेत जे फायनान्स आणि बुक किपिंग मध्ये किंवा अकाउंटिंग मध्ये काम करतात, इन्क्लुडिंग टॅक्सेशन, ओव्हरऑल कॉमर्स मध्ये, ह्या सगळ्या लोकांना एक्सेल येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी म्हणतोय तुम्ही पण शिकून घ्या ना एक्सेल। ठीक आहे, तर काय शिकायचं एक्सेल मध्ये? सगळ्यात अगोदर तुम्हाला फॉर्म्युलाज आणि फंक्शन शिकायचे। कोणते? तर व्ही लुकअप असेल, एक्स लुकअप, एफ, समीफ, त्यानंतर सब टोटल एक असतं। ठीक आहे, असे बरेचसे टूल आहेत, तुम्हाला बेसिक बेसिक तर येतच असेल मे बी, बोल्ड करणं म्हणा, बॉर्डरिंग करणं म्हणा, हे बेसिक टूल्स आहेत किंवा बेसिक फंक्शन आहेत। पण इफ, समीफ, ठीक आहे, त्यानंतर सब टोटल असू दे, व्ही लुकअप असू दे, एक्स लुकअप असू दे, जे हल्ली खूप म्हणजे ट्रेंडिंगला चालू आहे एक्स लुकअप। त्यानंतर तुम्हाला पायवट टेबल्स बनवता आले पाहिजेत किंवा काही पायवट टेबल्स वरून चार्ट, खूप सारा ना लॅक्स ऑफ एंट्रीज असतात डेटामध्ये, या डेटाचा पायवट टेबल म्हणजे काइंड ऑफ समरी आहे आणि या समरी मधून जर तुम्ही काहीतरी एखादं फॉर्मॅटिंग करून किंवा काहीतरी फंक्शन्स यूज करून जर चार्ट बनवलेत तर तुम्हाला प्रेझेंटेशन साठी युजफुल राहतं। इव्हन तुम्हाला स्वतःला जर ऑब्झर्वेशन करायचं, अनालिसिस करायचं या गोष्टीचा, तर हे चांगली गोष्ट राहते पायवट टेबल। नंतर आहे फायनान्शियल मॉडेलिंग, म्हणजे तुम्हाला पीएनएल अकाउंट बनवायचं आहे किंवा तुम्हाला बॅलन्स शीट बनवायचे, तर एक्सेलचा यूज करून कसं बनवायचं हे शिकणं सुद्धा गरजेचं आहे। नेक्स्ट आहे डेटा अनालिसिस, वरती पायवट टेबल वापरलं, त्यानंतर अजून एक गोष्ट असते एक्सेल मध्ये, ती म्हणजे पॉवर बीआय। ठीक आहे, फक्त एक्सेल मध्ये नाही, ओव्हरऑल एमएस मध्ये असतं, मायक्रोसॉफ्ट मध्ये असतं, एमएस ऑफिस मध्ये पॉवर बीआय। ठीक आहे, हे शिका, डॅशबोर्ड कसं बनवतात, त्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग काय असते, या गोष्टी तुम्ही त्यामध्ये शिकू शकता। नेक्स्ट तुमच्याकडे आहे कम्युनिकेशन स्किल। कम्युनिकेशनचं स्किल डेव्हलप करणं का गरजेचं आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा हे असं स्किल आहे की प्रत्येक एम्प्लॉयर, #1 लिहिलंय ना मी, प्रत्येक एम्प्लॉयरला पहिलं स्किल काय हवं असतं, तर ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल। काय शिकायचंय त्यामध्ये? बिझनेस रायटिंग, ईमेल तुम्ही शिकायचे आहेत, रिपोर्ट कसे लिहायचे शिकायचे, प्रपोजल कसं शिकायचं, कुठून शिकाल? 11th-12th ला जर असेल ना तर तुम्हाला एसपी सब्जेक्ट मध्ये बरचसं शिकायला मिळेल, तुम्हाला इंग्लिश मध्ये बरचसं शिकायला मिळेल। ठीक आहे, त्यानंतर पुढे FY SY TY मध्ये कुठेतरी बिझनेस कम्युनिकेशन म्हणून एक सब्जेक्ट येतो, तिकडे शिकायला मिळेल। ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन शिकायचंय तुम्ही तिकडे सुद्धा शिकू शकता, एआय आहे आपल्याकडे। त्यानंतर वर्बल कॉन्फिडन्स, वर्बल कॉन्फिडन्स कसा, म्हणजे बोलताना तुमचा कॉन्फिडन्स कसा असायला पाहिजे। ठीक आहे, नॉर्मल वागताना जनरली कधी कधी असतो, पण बोलताना पण कॉन्फिडन्स असायला पाहिजे, तो तुम्हाला शिकायचा आहे। ऍक्टिव्ह लिसनिंग, बोलायला तर शिकणारच आहात, ऐकायला सुद्धा तुम्हाला शिकायचंय, म्हणजे ऍक्टिव्ह लिसनर किंवा समोरच्याला समजून घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि नेक्स्ट आहे पब्लिक स्पीकिंग, तुम्हाला पब्लिक मध्ये कसं बोलायचंय किंवा पब्लिक मध्ये आपण म्हणू शकतो की तुम्ही पब्लिक मध्ये ज्या वेळेला इंटरॅक्ट करता, हे इंटरॅक्शन तुमचं कम्युनिकेशन मध्ये कसं असायला हवं, या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत। नंतर आहे जीएसटीचा बेसिक, जीएसटीचा बेसिक शिकलात आणि जर कुठे जॉबला गेलात तुमची चांदीच आहे। ठीक आहे, इंटर्नशिपच्या अगोदर जर हे बेसिक शिकून गेलात तर तुमचं वा रे वा, तुम्हाला कोणी नाही म्हणणारच नाही इंटर्नशिपसाठी किंवा तुमच्या पहिल्या जॉबसाठी। ठीक आहे, का? कारण बिगेस्ट टॅक्स रिफॉर्म आहे, 1.4 CR प्लस लोक रजिस्टर्ड टॅक्स पेअर आहेत इंडियामध्ये। तर मग असं आहे, तर तुम्हाला काय काय शिकणं गरजेचं आहे, तर सीजीएसटी काय आहे, एसजीएसटी काय आहे, आयजीएसटी काय आहे, इन शॉर्ट तुम्हाला बेसिक जीएसटी काय आहे ना हा शिकायचा आहे। त्यामध्ये जीएसटीचा कन्सेप्ट तुम्हाला शिकून घ्यायचा आहे। ठीक आहे, कुठे मिळेल? तर मी म्हणेल युट्यूब वरती मिळेल कुठेही। नंतर जीएसटी रिटर्न, ई फायलिंग शिकायचं, जीएसटीचं रिटर्न कसं फाईल करायचं,
ई फायलिंग कशी करायची, जीएसटीआर 1 काय आहे, 3B काय आहे, 2B काय आहे, ठीक आहे. ह्या सगळ्याची प्रोसेस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायच्या आहेत. नंतर आहे इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतं ते शिका. इनवॉइसिंग कशी करायची, ई इनवॉइसिंग कशी करायची, ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. नेक्स्ट आहे टॅली प्राईम. टॅली प्राईम हे असं सॉफ्टवेअर आहे जिकडे तुम्ही काय करणार आहात तर अकाउंटिंग करणार आहात. आणि मी सांगू जवळपास 90% भारतामधल्या 90% एसएमई जे आहेत, एसएमई म्हणजे स्मॉल अँड मीडियम, हे जे एंटरप्राइजेस आहेत यांच्याकडे टॅली प्राईम यूज केलं जातं किंवा टॅलीचं कोणतंही सॉफ्टवेअर यूज केलं जातं. तर मग तुम्हाला यामध्ये शिकायचं आहे काय, तर मी म्हणेल लेजर कसं बनवायचं, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे वाउचरची एंट्री कशी करायची. ह्यासाठी बेसिक तुमचं गरजेचं काय, तुम्हाला जर्नल एंट्री करता आली पाहिजे, ठीक आहे. बेसिक अकाउंट जे 11-12 येतं ते जरी केलं तरी तुम्ही हे सॉफ्टवेअर शिकू शकता. त्यानंतर हे सॉफ्टवेअर जीएसटी रेडी इनवॉइसिंग कसं करतं, म्हणजे तुम्हाला फक्त एंट्री करायची आहे, तुमचं इनवॉइस रेडी. नंतर आहे फायनान्शियल रिपोर्टिंग. फायनान्शियल रिपोर्टिंग कशी करायची, बॅलन्स शीट, पीएनएल, कॅश फ्लो हे कसे बनवायचे, पेरोल काय आहे, इन्व्हेंटरी काय आहे, तर मग पेरोल कसा बनवायचा की इन्व्हेंटरी जी आहे, ठीक आहे, त्याच्यावरती अकाउंटिंग कशी करायची. पेरोल म्हणजे तुमची सॅलरी, यांची अकाउंटिंग कशी करायची हे या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला मिळतं. नंतर तुम्हाला आणखीन एक स्किल, मी म्हणेल स्किल पेक्षा आहे ना, हे स्किल नाहीये पण नेसेसिटी आहे. काय नेसेसिटी आहे तर ती म्हणजे लिंक्डइन. लिंक्डइन वरती भारतातले जवळपास 8 करोड प्लस प्रोफेशनल माणसं तिकडे रजिस्टर्ड आहेत किंवा आपण म्हणू शकतो युजर आहेत. मी सुद्धा तिथे यूज करतो, अशी बरीचशी लोक यूज करणार आहेत. तुम्ही जर तिकडे गेलात ना तुमचं इंटरॅक्शन वाढेल. लिंक्डइन वरती काय शिकायचं तर तुमचं प्रोफाईल कसं बनवायचं, तिथे कीवर्ड्स कोणते यूज करायचे, हेडिंग काय वापरायचे, समरी कशी तुमची प्रोफाईल समरी कशी तिकडे दाखवायचे. त्यानंतर तुमचं नेटवर्किंग स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकायला लागेल की लिंक्डइन वरती जाऊन, जसं इंस्टाग्राम वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता, लिंक्डइन वरती जाऊन कशी तुम्हाला नेटवर्किंग वाढवता येईल, ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर शिकायच्या तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करायच्या आतमध्ये, ठीक आहे. कंपल्सरी असं कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नाहीये, पण मी काय म्हणतोय जर तुम्ही हे सगळे शिकून रेडी असाल ना, तुम्ही बाकीच्यांपेक्षा वरचढ असाल एवढं मात्र नक्की. जॉब आणि इंटर्नशिप कशी मिळते, याचा हंट कसा करायचा, हंट म्हणजे शोध कसा लावायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला लागतील. आणि हे कुठे करतात तर लिंक्डइन वरती जॉब वगैरे आपल्याला आरामात मिळून जातात. पर्सनल ब्रँडिंग कशी करायची, स्वतःला कसं वेगळं सिद्ध करायचंय लिंक्डइन वरती, या गोष्टी पण तुम्हाला अगोदरच शिकून ठेवायचं आहे. आता हे खूप महत्वाचं, ठीक आहे. पूर्वीच्या काळामध्ये ना काही गरज लागली तर आपण हाक मारायचोय आई, आत्ता हाक काय मारतो माहितीये, एआय. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे. 10 पट जास्त प्रोडक्टिव्ह आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा. तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे ना किंवा तुमची स्पीड जी आहे कामाची, तुमची आपण बोलतो ना एफिशियन्सी आहे, ही इन्क्रीज होईल, 10 पट इन्क्रीज होऊ शकते जर तुम्ही एआय वापरणे शिकलात तर. एआय मध्ये नक्की काय शिकायचंय तर सगळ्यात अगोदर चॅट जीपीटी, क्लाउड यासारखे ऍप्लिकेशन शिका, जिथे तुम्ही जेमिनी पण युज करू शकता, ठीक आहे. तुमच्याकडे को पायलट असतो एक एक्सेल साठी युज करायला. त्यानंतर तुमच्याकडे नोटबुक एलएम म्हणून एक आणलंय आता, गुगलनेच आणलेलं आहे, ठीक आहे. या गोष्टी तुम्ही शिकू शकता. एआय फॉर एक्सेल, एक्सेल मध्ये एआय कसा आणायचा, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला युट्यूब वरती, गुगल वरती आरामात मिळून जातात. आतापर्यंत जेवढे स्किल सांगितलेत आणि याच्या पुढे सांगणारा मी जे स्किल आहे, ह्या सगळ्याचे सगळे 7च्या 7 स्किल तुम्ही युट्यूब वरून शिकू शकता. नंतर आहे एआय प्रेझेंटेशन, डिझाईन कशी करायची स्लाइड, एआय टूल्सच्या युजनी कसं डिझाईन करायची. तुम्ही जी स्लाइड्स बघतायत ना आता तुमच्या समोर, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, हे सगळ्या गोष्टी एआयचा यूज करून बनवलेल्या आहेत. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर, सेम स्किल तुमच्या आतमध्ये, झटपट पटापट तुमची कामं पटापट होणार. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, हे सगळं करायच्या अगोदर तुम्हाला प्रॉम्प्ट कसा लिहायचा, म्हणजे एआय ला काय सांगायचंय हे सुद्धा तुम्ही शिकणं गरजेचं आहे, ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला एआय टूल्स ओव्हरऑल शिकायचे असतील तर तुम्हाला या 4 गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटचं तुमचं स्किल आहे ते म्हणजे प्रेझेंटेशन स्किल, जो आपण बोलतो ना जो बिकेगा किंवा जो बोलेगा वही बिकेगा, ठीक आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन करता आलं तर फक्त तुम्ही जगामध्ये किंवा आपण बोलू शकतो इंडस्ट्रीमध्ये राहू शकता, अदरवाईज त्याचा तुमच्या शिक्षणाचा फायदा इतका काय होणार नाही. 70% प्रोफेशनल आपण बोलू शकतो की लॅक करतात पब्लिक स्पीकिंग मध्ये. प्रोफेशनल आहेत, खूप सारे सीए आहेत पण बोलताच येत नाही. कुठेतरी आहे ना आपण बोलू शकतो लिमिटेशन येते या गोष्टींमुळे. सगळ्यात पहिले स्लाइड डिझायनिंग कशी करायची हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे प्रेझेंटेशन साठी.
ठीक आहे. प्रेझेंटेशन म्हणजे खूप वेळेला आपण फक्त पीपीटी बोलतो, पण या गोष्टींमध्ये सगळं येतं. पीपीटीचा तर हा पॉइंट आहे, स्लाइड डिझाईन कशी करायची, पण स्टोरी टेलिंग कसं करायचं. तुम्ही स्लाइड बनवले, पॉइंटर्स लिहिले, पण तुम्ही लोकांना कसं समजावून देणार हे सुद्धा शिकणं तेवढंच गरजेचं आहे. आता तुम्ही समजावलं खरं लोकांना, पण लोकांनी जर काहीतरी क्वेश्चन केलं तर त्याला काउंटर आन्सर कसं करायचं. ठीक आहे. क्यूएनए जो असतो, क्वेश्चन अँड आन्सरची जी हँडलिंग आहे ही कशी करायची, आणि बॉडी लँग्वेज जी आपण म्हणतो ना, ही बॉडी लँग्वेज कशी इम्प्रूव्ह करायची, हे सगळं ओव्हरऑल प्रेझेंटेशन करताना तुमचं पोस्चर, आय कॉन्टॅक्ट, वोकल टोन, या सगळ्या गोष्टी कशा इम्प्रूव्ह करायच्या. ठीक आहे. हे खूप महत्वाचा पार्ट आहे. तर हे गोष्टी सुद्धा तुम्ही शिकणं गरजेचं आहे. हे ओव्हरऑल तुमच्या आजच्या व्हिडिओतले काही स्किल्स होते जे तुम्ही शिकणं गरजेचं आहे. मी म्हणेल सगळ्यांनीच नक्की ट्राय करा शिकायचा. ऍटलिस्ट स्टार्ट विथ वन स्किल, मास्टर करा त्याला, आणि नंतर पुढच्याला पकडा. अशी सुरुवात केलीत ना, आरामात ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत तुम्ही रेडी असाल जॉबसाठी. कोणत्याही जॉबला तुम्ही आरामात प्रिपेअर्ड असाल, ही माझी गॅरंटी आहे. पण 7 स्किल तुम्ही हे मास्टर करायला असायला पाहिजेत तरच, आणि तुम्हाला खूप चांगला फायदा होईल जर हे 7 स्किल तुम्ही युटिलाइज केलेत तर. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हाला इंटर्नशिप जर काही करायची असेल, हे सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, म्हणजे टॅली प्राईम, एक्सेल हे शिकण्यासाठी जर इंटर्नशिप करायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्यासाठी अरेंज करून देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला अजून काही असे व्हिडिओज हवे असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये ना मला नक्की कळवा, आणि लाईक नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅप्पी, स्टे सेफ, गुड बाय, टाटा, बाय बाय, सी यू.